उन्हाळा म्हणजे सुरू झालेलाच आहे, म्हणजे नेमका थोडाफार का होईना पण सुरू झालेला आहे. आणि आता उन्हाळ्यामध्ये घामाचा वास येणे, आपली त्वचा किंवा स्किनची असो बॉडीची असो रखरखीत होते किंवा इचिंग आपल्याला निर्माण होते, खूप कोरडी पडते, अशा बऱ्याच समस्या आपल्याला या सीझनमध्ये जाणवतात. आणि तेच मग त्यामध्ये ऋतूनुसार आपले प्रोडक्टही चेंज होतात आणि ते कोणते प्रोडक्ट आपण नक्की या सीझनमध्ये यूज करायला पाहिजे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणते प्रोडक्ट कसे वापरायचे, कधी वापरायचे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यामध्ये सर्वप्रथम येतं बॉडी वॉश. म्हणजे या सीझनमध्ये आपल्याला खूप घाम येतो, खूप घाम येत असल्यामुळे तो चिकटपणा राहतो आणि प्रचंड प्रमाणात टॅनिंगसुद्धा होते. तर अशावेळी असे बॉडी वॉश वापरायला पाहिजे जे टॅनिंगसुद्धा दूर करेल आणि त्वचा खूप कोरडीसुद्धा करणार नाही. कधी कधी काही बॉडी वॉशमध्ये असं असतं की खूप प्रमाणात पार्टिकल्स, असे pH लेवलचे इतके केमिकल असे पार्टिकल्स असतात की ज्याने त्वचा कोरडीसुद्धा होऊ शकते. आपल्याला असे बॉडी वॉश वापरायचे जे आपले टॅनिंगसुद्धा दूर करेल आणि प्लस आपली जी ही त्वचा असेल तिला अजिबात कोरडी करणार नाही. 2 फेसवॉश अगदी बजेटमध्ये असलेले, ते म्हणजे केमिस्ट ॲट प्लेचा, प्रत्येकाचा फोटो पॉपअप येईल. केमिस्ट ॲट प्लेचा एक बॉडी वॉश येतो AHA+BHA सोल्युशन. हा बॉडी वॉश मी तुम्हाला कित्येक तरी व्हिडिओमध्ये रेकमेंड केलेला आहे आणि खरंच खूप छानरित्या काम करतो. टॅनिंगला इतक्या भरपूर प्रमाणात, इतक्या लवकर रिमूव्ह करण्याचं काम कोणत्या बॉडी वॉशने केलेलं आहे तर मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, ते म्हणजे केमिस्ट ॲट प्लेचं. आता दुसरं आहे, तुम्ही डवचं वापरू शकता, त्याच्यातही खूप माइल्ड पार्टिकल्स आहे. किंवा बॉडी शॉपचेही रोज व्हेरियंटचे जे पण बॉडी वॉश आहे प्रचंड प्रमाणात चांगले. आता बॉडी वॉश प्रमाणेच बॉडी आपण वॉश कोणत्या पद्धतीने करतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. खूप वेळा लुफा आणि जे असे स्क्रबर येतात हात ग्लोव्हजसारखे, ते वापरण्याचा लोक ट्राय करतात. पण माझे जेन्युअली असा एक समज आहे की त्याने ना ज्यांची बॉडी खूप सेन्सिटिव्ह आहे, ज्यांना लालसरपणा येतो किंवा थोडे ॲक्ने असतात, बॉडी ॲक्ने, त्यांनी कोणत्याही ऋतूमध्ये हा पदार्थच वापरायला नको. तुम्ही अशा वेळी साध्या कॉटनच्या रुमालाने सुद्धा वॉश करू शकता किंवा ॲमेझॉनवरती अशा प्रकारचा स्क्रबर येतो, छानरित्या काम करतो. खूप त्याचे जे ब्रेसल्स आहे खूप नरम आहे, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. फक्त कोणत्याही हार्श पदार्थांनी आपल्या बॉडीला वॉश करायचं नाही, कारण की ती तितक्या प्रमाणात रखरखीत होते आणि उन्हाळ्यात स्पेशली बॉडीचे बरेच प्रॉब्लेम लोकांना येतात. त्यामुळे बॉडी वॉश योग्य वापरणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरा प्रोडक्ट येतो ते म्हणजे फेस वॉश. आता भरपूर प्रमाणात छान फेसवॉशसुद्धा आलेला आहे, पण बऱ्याच वेळेला खूप लोकांना प्रॉब्लेम होतो की नक्की कोणता फेसवॉश वापरायला पाहिजे आपल्या स्किननुसार. एक सिंपल आहे, उन्हाळ्यामध्ये जेही ॲक्नेवाले लोक फेसवॉश वापरतात तो सर्वांनी वापरायला पाहिजे, कारण की या ऋतूमध्ये घाम आपल्याला भरपूर प्रमाणात येतो. त्यामुळे तो घाम खूप भरपूर खूप काळापर्यंत जर तो चेहऱ्यावर साचत असला तर आपल्याला छोटे छोटे ॲक्ने यायला सुरुवात होते आणि थोडे फ्रॅकल्स निर्माण होतात. फ्रॅकल्स म्हणजे जितके छोटे छोटे दाणे जे आपल्याला येतात ते. आता अशा वेळी थोडेसे ज्याच्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड किंवा असे काही पदार्थ आहे ज्याने त्वचाला खूप छान प्रमाणात हायड्रेशन मिळतं आणि त्याच पद्धतीने ते पार्टिकल जेही घाण आहे आपल्या चेहऱ्यावरती ते रिमूव्हसुद्धा होते. त्यामुळे मी यावेळी तुम्हाला तेच सजेस्ट करते की यावेळी थोडेसे माइल्ड ऐवजी तुम्ही अशा रीतीचे फेसवॉश वापरा ज्याने थोड्या प्रमाणात हार्शली इफेक्ट जास्त होईल. त्यासाठीचं नंबर 1 आहे इनिसफ्रीचं बॉडी फेसवॉश, जे मी तुम्हाला नेहमी रेकमेंड करते. एक इतकुसा ड्रॉप तुम्हाला घ्यावा लागतो आणि प्रचंड प्रमाणात लगेच तो पूर्ण चेहऱ्याच्या याला क्लीन करतो. सिरियसली तुम्ही एकदा तरी वापरून बघा. आणि त्याच रीती जर तुम्हाला काम करायचं असेल तर फॉक्सटेल अशी एक ब्रँड आहे, इंडियन ब्रँड आहे, आणि त्यांनी जे फेसवॉश म्हणजे जेही प्रोडक्ट त्यांच्या याच्यामध्ये आहेत ते संपूर्ण सिरीज खूप छान आहे. फॉक्सटेलची तर परवडण्याजोगते आहे, म्हणजे बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे.
त्याचा जो ब्ल्यू कलरच्या बॉटलमध्ये येतो, प्रचंड प्रमाणात अत्यंत सुंदर असा फेसवॉश आहे, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. तुम्ही एकरित्या काम करू शकता. जो फॉक्सटेल किंवा एकदम थोडा माइल्डवाला फेसवॉश आहे तो तुम्ही सकाळी वापरा, आणि जे थोडेसे पार्टिकल्स आहे त्याच्यामध्ये थोडं केमिकल प्रमाणात अँटीऑक्सिडंटवाले जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही रात्रीच्या वेळी वापरू शकता. त्याने तुम्हाला आणखी जास्त हेल्प होईल. थोडेसे मिक्स मॅच करून तुम्हाला या ऋतूमध्ये प्रोडक्ट वापरावे लागतील. फेसवॉश घेताना आपल्याला लक्षात ठेवायचं ते ऑइल फ्री असले पाहिजे आणि नॉन कॉमेडोजेनिक असले पाहिजे. म्हणजे कोणतीही ॲक्नेवाली स्किन असो, काहीही असो, प्रत्येक स्किन ती यूज करू शकली पाहिजे. त्यामुळे फेसवॉश आता वेगळ्या पद्धतीचे फेसवॉश वापरायला हा ऋतू आपल्याला सांगतो आहे. या ऋतूमध्ये सर्वात कॉमन असणारी गोष्ट म्हणजे जे घाम येत असते, त्यामुळे काखेमध्ये भरपूर प्रमाणात घाम साचल्यामुळे तिथून दुर्गंध यायला पण सुरुवात होते. अशा वेळी तिथे कशा प्रकारे आपण छान आपल्या काखेची काळजी घेऊ शकतो, तर खूप छान उत्तम पद्धतीचं रोल ऑन वापरणे. भरपूर महाग रोल ऑन वापरल्याने सगळं काही होतं नाही. मी तुम्हाला 2 किंवा 3 असे सजेस्ट करणार आहे जे उत्तमरित्या काम करतात आणि जे मला स्वतःला अनुभव आहे. ते म्हणजे केमिस्ट ॲट प्लेचा रोल ऑन. खूप प्रचंड प्रमाणात चांगला टॅनिंग रिमूव्ह करतो, दुर्गंध येत नाही, खूप छान येते. दुसरं आहे बी बॉडी वाईज. यांचेही प्रोडक्ट अत्यंत माइल्ड आहे पण खूप छान येते. त्यांचा रोल ऑन दोन्ही काम करतात, टॅनिंगसुद्धा काढतात आणि त्याचरित्या बॉडीला जेही घामाचं प्रमाण येतं तेही कंट्रोल करायला मदत करतं. रोल ऑन कोणतेही वापरण्यापेक्षा त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट काय आहे, त्याच्यामध्ये त्याचा काय फायदा होतो, यानुसार तुम्ही गोष्टी सिलेक्ट करायला सुरुवात केली पाहिजे आणि तेच उत्तमरित्या काम करतं. तर नंबर 4 ते आहे मॉइश्चरायझर बॉडीसाठी. आता बॉडीला मॉइश्चरायझर उन्हाळ्यात गरज आहे का? कारण की खूप जणांना समज असतो की जेव्हा हिवाळा असतो ते आपली बॉडी खूप कोरडी पडते, तर तेव्हा खूप भरून बॉडी लोशन लावायचं. पण नाही, असं नाही आहे. उन्हाळ्यातसुद्धा आपली बॉडी कोरडी पडते, घाम जातो. घामामुळे आपल्याला खूप प्रमाणात घामामध्ये जास्त सॉल्टीनेस असतो, त्यामुळे बॉडी रखरखीत होते. त्यामुळेही उन्हाळ्यात आपल्याला बॉडी लोशन लावणे तितकंच इम्पॉर्टंट आहे. फक्त एक गोष्टीची एक ट्रिक अशी की जेव्हा बॉडी आपण आंघोळीनंतर, जेव्हा बॉडी आपली 70% ड्राय झालेली आहे, थोडासा ओलावा आहे, तेव्हा बॉडी लोशन वापरा. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण बॉडी लोशन वापरतो ते पाण्यासहित आपल्या बॉडीमध्ये मॉइस्ट होतं, त्यामुळे आणखी उत्तमरित्या ते हायड्रेशन देण्याचं काम करतं. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. किंवा मॉइश्चरायझर जेव्हाही आपण फेसला लावतो तेव्हासुद्धा थोडासा टोनर आपण लावत असेल, सिरम लावत असेल, तर त्वचा थोडी ओली असू द्या. आता कोणते बॉडी लोशन तुम्ही या ऋतूमध्ये वापरायला पाहिजे? एक प्लमचं बॉडी लोशन आहे, व्हॅनिला त्याचा फ्लेवर आहे, उत्तमरित्या काम करतं. खूप छान सुगंध, खूप छान येतो आणि भरपूर प्रमाणात हायड्रेशन देतं. नेव्हियाचं बॉडी लोशन आहे जे आपण खूप आधीपासून वापरत आलो, तोही खूप छानरित्या काम करतात. तर डवही बॉडी लोशन आणखी एक नवीन पद्धतीचं लॉन्च केलं, ते सुद्धा खूप सुंदर आहे. सगळे बजेट फ्रेंडली आहे, महत्त्वाची गोष्ट. किंवा बॉडी शॉपचे बॉडी बटर्स येतात, तेही सुद्धा उत्तमरित्या काम करतं. बॉडीला हायड्रेशन देऊन घट्ट एकदम पकडून ठेवून इतकं हायड्रेशन मॉइश्चरायझर देतं की तुम्ही अशा पद्धतीचे सुद्धा प्रोडक्ट वापरू शकता. मॉइश्चरायझर फॉर फेस. आता या ऋतूमध्ये खूप थिक मॉइश्चरायझर लावायचे नसतात. जसं नेव्हियाचा मॉइश्चरायझर आहे, याआधी मी तुम्हाला जेही रेकमेंड करत होती, क्रीम बेस मॉइश्चरायझर या ऋतूमध्ये लावणं टाळायचं. त्वचा ऑलरेडी तेलकट असते, ऑलरेडी घाम आलेला असतो. क्रीम बेसने चेहरा आणखी तेलकट होतो, ॲक्ने यायला सुरुवात होईल. अशा वेळी तुम्ही या ऋतूमध्ये वॉटर बेस्ड जे मॉइश्चरायझर असतात ते लावायला सुरुवात केली पाहिजे. पातळशे पाण्यासारखे द्रव्य असलेले, हायड्रेशन लेवल त्याची खूप चांगली असते आणि ते उन्हाळ्यात प्रचंड बेस्ट रिझल्ट देतो. आता त्यासाठीचे कोणते मॉइश्चरायझर खूप छानरित्या काम करतं? तर फर्स्ट आहे PACचं ॲक्वा ब्लास्ट असं एक मॉइश्चरायझर आहे. महाग आहे, परंतु तो
एकदम उत्तमरित्या काम करतो. खूप मेकअप आर्टिस्ट ते सुद्धा यूज करतात आणि खूप छानरित्या काम करतो. वॉटरी टेक्स्चर आहे, हायड्रेशन लेअर त्याला लावल्यानंतर तुमची स्किन पंपिंग अशी एकदम प्लम्प जसं होतं ना तशी होते. ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा लॉरेल पॅरिसचे हॅलोरॉनिक ॲसिडचे अशी निळ्या शायनिंग प्रकारची त्यांनी आता खूप काही दिवसाच्या आधी त्यांनी मॉइश्चरायझर लॉन्च केलेलं आहे. ते सुद्धा उत्तमरित्या काम करतं. शक्यतो हे जे वॉटरी बेस्ड मॉइश्चरायझर असतात थोडे ॲज कम्पेअर टू क्रीम बेसपेक्षा महाग असतात, कारण की त्याचं लेवलही तितकं छान असतं. pH लेवल बॅलन्स करतो आपल्या स्किनचं. त्यामुळे उन्हाळ्यात क्रीम बेसऐवजी वॉटरी बेस्ड मॉइश्चरायझर वापरायला सुरुवात करा. आणि तुम्हाला आणखी बजेटमध्ये हवं असेल तर ॲक्वालॉजिकाचे जे ब्रँड आहे त्यांचेही मॉइश्चरायझर वॉटरी बेस असतात. ते सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल. तुम्ही तेही सुद्धा घेऊ शकता आणि ते बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ऋतूमध्ये भरभरून सनस्क्रीन लावणे. आता सनस्क्रीन या ऋतूमध्ये अशा पद्धतीच्या आपल्याला यूज करायला पाहिजे जे वॉटरी बेस असेल, पातळ असेल, कारण की या ऋतूमध्ये कोणतेही थिक प्रोडक्ट लावण्याची आपल्याला गरज नाही आहे. या ऋतूमध्ये एकदम शांत, पातळ, त्याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ असलेले प्रोडक्ट आपल्याला लावायचे आहे. सनस्क्रीनमध्ये सुद्धा तो रूल उपयोगी ठरतो आणि त्याच्यामध्ये बेस्ट ब्रँडचे जे सनस्क्रीन आहे ते म्हणजे मूडी हा एक ब्रँड आहे. त्यांचं सनस्क्रीन खूप छान आहे, खूप हायड्रेशन देतं, पातळ आहे, असं एकदम माइल्ड पार्टिकल आहे त्याच्यामध्ये आणि एकदम आणि व्हाईट कास्ट अजिबात देत नाही. ग्रीन कलरची ती बॉटल असते. ते सुद्धा तुम्ही कॉटन कीचं जे आय थिंक येल्लो कलरचं जे सनस्क्रीन आहे त्याचा टेक्स्चर खूप पातळ आहे आणि व्हाईट कास्ट अजिबात देत नाही. स्किनमध्ये पूर्ण मॉइस्ट होऊन जातं. खूप छानरित्या काम करतं. ॲक्वालॉजिकाचीही सनस्क्रीन खूप छानरित्या वॉटरी बेस आहे. तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. फक्त लक्षात ठेवायचं या ऋतूमध्ये प्रत्येक गोष्ट थिन असली पाहिजे, पातळ असली पाहिजे. ती उत्तमरित्या या ऋतूमध्ये काम करतं. जेव्हा हिवाळा चालू होता मी तुम्हाला रेकमेंड केलं की यावेळी तुम्ही थिक बेस गोष्टी वापरायला सुरुवात केली पाहिजे. पण उन्हाळ्यामध्ये सगळ्यात थिन गोष्टी एकदम पातळी जे प्रोडक्ट असतात ते तुम्ही वापरायला सुरुवात केली पाहिजे.